तर सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे सीना नदीकाठावरील अनेक गावं पुराच्या विळख्यात सापडलेली आहेत। पाणी शिरलेल्या गावात मोठं नुकसान झालंय, तर अनेक कुटुंबांना स्थलांतर करावं लागलेलं आहे। माड्यातील उंदर गावातील चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबाचं देखील स्थलांतर झालंय। पत्नी, मुलं, भाऊ, भावजई, वृद्ध आई वडील असं 10 जणांचं हे कुटुंब आहे। स्वतःची जमीन नाही, त्यामुळे गावातील इतरांची जमीन कसून आणि मोलमजुरी करून मिळणाऱ्या पैशावरती या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असतो। मात्र या पावसाने या कुटुंबाचं मोठं नुकसान केलेलं आहे। पाण्यात गेलेलं आहे सगळं। आता एवढं कष्ट करून आम्ही केलेलं हे झालेलं पाण्यात गेलेलं आहे। आता या बाळाला आणलेलं होतं, या बाळाचं बारसं घालायचं होतं आम्हाला, त्या बाळाला डाग केलेलं ते पण पाण्यात गेलेलं आहे। आता ह्याच्यावर काय करायचं आम्ही? मग आमची अशी विनंती आहे की सरकारला जी गेलेलं आहे ते आम्हाला त्यांनी परत करा। घरामध्ये परिस्थिती आता वाईट एकदम बिकट आहे। 2-3 पोती ज्वारीची होती ती पण पूर्ण पाण्यामध्ये आहेत आणि साखरेचं वगैरे पोतं आता नवीन काल परवा घेतलं होतं ती पण पाण्यात आहे। कपडे वगैरे सगळे पाण्यामध्ये भिजलेले, अंतरायचं पांघरायचं सुद्धा आम्ही काही घेतलेलं नाही, संग सगळं पाण्यात आहे। आता ह्याच्यावर कसं आहे, शासन ज्यावेळेस आम्हाला मदत करेल त्याच्यावरच आमचं पुढचं वाटचाल आहे।